भारताचा भूगोल त्याच्यामध्ये आपलं चालू होतं उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे विभाग, राईट. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे विभाग, प्रदेशाचे विभाग. थोडंसं पार्श्वभूमी सांगतो, थोडं मागे जातो. आपण काय शिकत आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगत आहे ते लक्षात घ्या की भारताचा भूगोल शिकत असताना तुम्हाला जे सांगितलं आहे मी याच्या आधी, ठीक आहे, ते काय प्राकृतिक रचनेचा भाग ते सोडून द्या, असं नाही आहे नकाशा, ठीक आहे. हे काय सांगितलं मी तुम्हाला, द्वीपकल्प, ठीक आहे. हे काय सांगितलं, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, किंवा हे काय पठार आहे. झालं क्लिअर? हे काय आहे, पठार आहे, ठीक आहे. दुसरं इथं काय सांगितलं तुम्हाला, पठाराच्या वर पूर्ण हा पठारी प्रदेश आहे, हा झाला पठार. पठाराच्या या भागात काय सांगितलं, किनारी मैदानी प्रदेश, किनारी मैदानी प्रदेश, हा दुसरा. तिसरा इथं काय सांगितलं, भारतीय बेटे, तिसरा. चौथा काय सांगितलं, उत्तर भारतीय मैदाने, उत्तर भारतीय मैदाने. आणि शेवटचा काय सांगितला, जो भारताच्या बाहेर आहे, जो भारताच्या कुठे आहे, बाहेर आहे, पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, किंवा भारताचा पर्वतीय प्रदेश, किंवा उत्तरेकडील पर्वत, काही पण म्हणा. एवढे भाग आहे भारताचे प्राकृतिक रचनेचे 5. त्यातला मी तुम्हाला पठार शिकवला, व्हिडिओज अपलोड झालेले आहे. किनारी मैदानी प्रदेश शिकवले, त्याचे आहे, बेट बाकी आहे. भारतीय उत्तर भारतीय मैदाने सुरू आहे, आणि त्या उत्तर भारतीय मैदानाला आपण अर्ध कंप्लीट केलेलं आहे. आले इथपर्यंत? हा सर्वात मोठा भाग आहे, हा कंप्लीट व्हायचा आहे, याला हातही लावलेला नाही, हा सर्वात महत्वाचा आहे. याच्यावर हमखास प्रश्न असतो, ठीक आहे. बेटावर प्रश्न जास्त नसतो, आला तर एखादा येतो, जसं ते ग्रेट निकोबार चॅनलचं ते विचारलं होतं प्रश्न, तसंच काहीतरी एखादा प्रश्न आला तर, म्हणून बेटाची पीडीएफ तुम्हाला देऊन मी तिथं शिकवणार आहे. झालं क्लिअर? तत्पूर्वी आपण जो उत्तर भारतीय मैदानी पाहत होतो त्यामधला अर्ध झालेला आहे, अर्धा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे विभाग पाहत होतो. हे विभाग मुख्यतः किती पडतात ते एका चार्ट स्वरूपात लिहायचं आहे. उत्तर भारतीय मैदानी भागाचे 3 प्रदेशाचे 4 प्रमुख विभाग पडतात. पहिला लिहा, गाळाचे मैदान. पहिला आहे गाळाचे मैदान, गाळाचे मैदान. दुसरा लिहा, पंजाब हरियाणाचे मैदान, पंजाब हरियाणाचे मैदान. तिसरा लिहा, मध्य भारताचे मैदान. चौथा लिहा, पूर्वेकडील मैदान. राईट, पूर्वेकडील मैदान. यालाच म्हणतात ब्रह्मपुत्रेचे मैदान. ब्रह्मपुत्रेचे मैदान, यालाच म्हणतात ब्रह्मपुत्रेचे मैदान. म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीच्या गाळाने वाहून आणलेले, साचवलेले, पसरवलेले पूर्ण मैदानी प्रदेश. झालं क्लिअर? लिहा. गाळाचे मैदान हा कन्सेप्ट पहिले लिहायचा, राईट. लिहा डिटेलमध्ये याच्या संदर्भात. मग आता एक एक थिअरी लिहायची आहे. पहिलं टायटल ABCD असं लिहिलं तरी चालते. ए मध्ये लिहा गाळाचे मैदान. गाळाच्या मैदानामध्ये लिहा, या मैदानाचा विस्तार 1.75 लाख चौरस किलोमीटरचा आहे. 1.75 लाख स्क्वेअर किलोमीटर, 1.75 लाख स्क्वेअर किलोमीटर. पुढचा पॉइंट, अरवली पर्वताच्या पश्चिमेकडे, अरवली पर्वताच्या पश्चिमेकडे याचा विस्तार भारत पाकिस्तानच्या सीमेपर्यंत आढळतो. सीमेपर्यंत आढळतो. म्हणून या मैदानाला सतलज गंगेचे मैदान
मैदानाचा एक भाग लिहा, मैदानाचा एक भाग असेही म्हणतात. म्हणजे महत्वाचं त्याच्यापेक्षा एक काम करा, ह्याला उपनाव देऊन आणखी कन्फ्युजन वाढवण्याऐवजी हे जो आहे ना उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, या मैदानी प्रदेशाला काय काय नाव आहे? पहिला आहे सतलज, गंगा, सिंधू, सिंधू पहिले पाहिजे, सिंधू आणि ब्रह्मपुत्राचे मैदान. म्हणजे हे जे उत्तरेकडे मैदान तयार झालं हे याच नद्यांनी तयार केलं. सतलज, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांनी तयार केलं, म्हणून याला नाव हेच आहे. म्हणजे याच्यात जर पाडलं तर आता तुम्ही जर म्हटलं समजा तुम्हाला मी सतलज आणि सिंधू दिले की नाही, पंजाबमध्ये मैदानात त्याचंही नाव तिकडे ते देऊ शकता तुम्ही. म्हणजे या दोन नद्यांनीच केलं ना हे दोन्ही मैदान तयार, समजलं. म्हणून या एका पर्टिक्युलर वेगळं वेगळं नद्यांच्या नावावरून मैदानाचं नाव देण्याऐवजी या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाला चारही नद्यांचे नाव एकत्र देऊन द्या, किंवा उत्तर भारताकडचे महामैदान असं म्हणा, किंवा उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशात उत्तर भारताचे मैदानाला गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू आणि हे कोणते सतलज या सगळ्या नद्यांचे एकत्रित नाव म्हणा, कारण या नद्यांमुळेच ते तयार झालेलं आहे. राईट, एवढं समजलं ना. पुढचा पॉइंट आता आपण पाहतोय गाळाचे मैदान. आता गाळाचे निक्षेपण कसं होते तुम्हाला सांगितलं. निक्षेपण कसं होते, भाबर, खादर हे त्याचे निक्षेपण आहे. भाबर, खादर, भांगर असे लिहिलं ना आपण सगळं. काल याच्या आधीच्या 2-3 लेक्चरच्या आधीचं लेक्चर पाहून घ्या, म्हणजे समजेल की कशा कशा पद्धतीने गाळाचं निक्षेपण होते, किंवा नदी आपल्या वहनामध्ये तिच्यासोबत आणलेल्या सगळ्या गोष्टींचं निक्षेपण कसं करते. निक्षेपण म्हणजे सॉल्व्ह कसं करते, तिच्यासोबतच थोडी घेऊन वाहणार आहे, समजलं नाही का. कुठं तिला थांबवावं लागेल, नाही तर गाळच बनेल. ते सोबतच घेऊन जर सगळं वाढलं तर गाळच बनून जाईल. आपल्याला गाळा नाही बनवत, त्याला नदीच्या प्रवाहाला सॉफ्टली पुढे गेलं पाहिजे. यासाठी नदी काय करते, नैसर्गिक कार्याने ती खनन आणि वहन दोन्ही कार्य करत असताना त्याचं निक्षेपणही करते. खनन वहनासोबत निक्षेपण करते. खोदता समजा एखादा दगड लागला तर त्या दगडाचा तुरा करेल, दगडाचा भुगा करेल, दगडाला मोठ्या दगडाला फोडून टाकेल. पण धीरे धीरे होणारी प्रोसेस, छोटे त्याचे कंकर करेल, त्या कंकरलाही सोबत घेऊन येईल, त्याची वाळू बनवेल. खूप अशी उसळी मारली पाण्याने, महापूर आला तर ते वाळू बाहेर फेकेल आणि तिथं साचवून टाकेल आणि त्यातून मैदान तयार करेल. समजलं. म्हणजे नदी नैसर्गिक कार्यानुसार आपल्या वहनामध्ये ही सगळं कार्य करत असते. या सगळं कार्यामध्ये होत असलेल्या क्रियेला नदीचे निक्षेपण कार्य असे म्हणतात. समजलंय. सगळं खिशात वागवणार आहे का ते सोबत सोबत, तर तिला कुठेतरी ते मागं टाकायला लागेल ना. तर मग त्या निक्षेपण कार्यातून तयार झालेले मैदान म्हणजे गाळाचे मैदान होय. समजले. म्हणजे नद्यांनी वाहून आणलेला गाळ, किंवा हरियाणाचे मैदान, हे मैदान. आता प्रत्येक मैदान मधली सॉइल वेगळी असेल, प्रत्येक मैदान गाळाचंच असेल, दलदलीच असेल, रेतीच असेल असं थोडी आहे. कशाचंही असू शकते. काही वालू मिश्रित असते, काही प्युअर मातीचे असतात, समजले आहे. गाळाचे असतात, काही वेगवेगळे आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की जे मैदान आहे ते नद्यांनी वाहून आणलेल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी. एखादी नदी जर सोनं वाहून आणत असेल तर सोन्याचं मैदान होईल. समजलं. असेच उदाहरण देत आहे ना. कारण काय, ते नदी वाहून काय आणेल, मग वाहून आणताना ती 3-4 गोष्टीच वाहून आणेल. गाळ, वाळू, रेती, खडे, गोटे, दगड, माती, चुरी, बिरी, तेच फेकेल बाहेर. त्याचेच मैदान तयार होतात. मग त्याचे मैदान तयार होतात तर ते कसे होतात, कारण नदी एका हजारो वर्षापूर्वी इकडे वाहत असेल, काही भौगोलिक हालचाली झाल्या तर नदीने इकडचं तोंड इकडे फिरवलं, म्हणजे इकडे तर तिचं मैदान तयार झालंच, इकडे तयार होईल. आता वाहत असताना ती याच्यापेक्षा महाभयानक पूर आणत असेल, म्हणजे अख्खा भारत, अर्धा भारत वेचून घेत असेल 2-3 नद्या मिळून, त्याच्या 2-3 नद्या मिळून अख्ख्या अर्ध्या भारतात काय होईल, मैदान तयार होईल. म्हणून उत्तरेकडे, आणि हे सगळी ऍक्टिव्हिटी झाली वरच, ही सगळी ऍक्टिव्हिटी झाली वरच. वर इन द सेन्स मॅप काढतो म्हणजे समजेल. वर म्हणजे फक्त उत्तरेकडे झालेली पाहायला मिळेल. ठीक आहे. मग आता उत्तरेकडे झालेली पाहायला मिळेल म्हणजे याच पट्ट्यात झालेली पाहायला मिळेल. त्याचं मुख्य कारण असं आहे कारण इथं अशा पर्वत रांगा आहे, म्हणजे इथं व्हॉल्कॅनिक इरप्शन झालेलं आहे. इथं अशी पर्वतरांग अरवलीची, विंध्य पर्वताची आहे, अरवलीची आहे. इथं विंध्य, इथं अरवली, त्यामुळे ह्या पट्ट्यातच तयार झालाय. कारण वर अशी कुठंच इथं रांग नाही, म्हणजे तिथं व्हॉल्कॅनिक इरप्शन झालेलं नाही, म्हणजे तिथं पर्वत पहाड असे काही नाही. आता हे पर्वत पहाड असल्यामुळे इकडे उगम पावणारी नदी बिचारी इकडून जाते, या पर्वताकडे ओलांडून येत नाही, आणि इकडे उगम पावणारी इकडे जाते किंवा इकडे जाते, ही पण इकडे जाते किंवा इकडे जाते, पण या पर्वताला ओलांडून या भागात येत नाही. मग इथं तसं काहीच नाही, म्हणून इथल्या नद्या ह्या सैराट जातात. कशाही जातात, कशाही, कुठेही, काही गॅरंटी नाही. सैराट म्हणजेच काय, जिकडे रस्ता भेटेल तिकडे ते जातात. सांग ना, सैराट म्हणतात त्याला. शुद्ध मराठी शब्दाचा तो अर्थ आहे. सैराट म्हणजे लाईन दोरीत न जाणे, सैराट वागणूक करणे, समजते ना कसं असं आहे. तर ते बेछूट कुठेही जिकडे जागा भेटेल तिकडं, कारण या भागात लोक आहे, त्यांना अडवणारे कोण नाही. आणि दुसरी गोष्ट, उत्तर भारतीय नद्या ह्या वाहताना आपली दिशा बदलतात. कधी डायरेक्शन चेंज होईल. बिहारचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात, कोसी. कोसी मी शिकवणार पुढे, टेन्शन नका.
पण त्या कोसी नदी महाभयानक रडवते बिहारला. कारण काय? कारण ती डिरेक्शन बदलते. वाहताना अशी वाहते तर कधी अशी उसंडी घेते तर गावातच पाणी घुसते, रस्त्यावर पाणी येते, गावात तुडुंब भरतात. कारण ती तशा भागातून वाहते किंवा तिचा फ्लो जो आहे येणारा आउटर फ्लो तो खूप महाभयानक येतो, प्रवाह खूप जोरात येतो. त्यामुळे नदीला वाहताना डिरेक्शन नाही भेटत, म्हणून ती प्रवाह सोडून बाहेर उसंडी मारते, रस्त्यावरच नदी व्हायला लागते. समजलं? म्हणून या भागात मग रस्त्यावर नदी व्हायला लागली, तिच्यासोबतची आटा तिच्यासोबतच जाणार ना, मग ते गेलं पाणी तर ते गाळ मग तिथं साचते. असे गाळाचे थरावर थर थरावर थर थरावर थर साचून जी जमीन तयार होते त्या जमिनीला गाळाची जमीन म्हणतात. समजलं? लिहा. विशेषतः ही जमीन किंवा गाळाचे मैदान राजस्थान, पंजाब, हरियाणा, पंजाब हरियाणाचं वेगळं मैदान लिहिलं ना आपण, राजस्थानच लिहा. राजस्थान या भागामध्ये विस्तारित आहे. पंजाब हरियाणा कट करा कारण ते वेगळं लिहिलेलं. या भागामध्ये विस्तारित आहे. या भागामध्ये वाळवंटी, व उंच क्षेत्राचाही समावेश होतो. वाळवंटी व उंच क्षेत्राचाही समावेश होतो. यालाच वाळवंटी प्रदेश असेही म्हणतात. यालाच वाळवंटी प्रदेश असेही म्हणतात. ऋतुजा ब्लर वगैरे होत आहे का पहा बरं एकदा. वाळवंटी प्रदेश असेही म्हणतात. नाही होत आहे? क्लिअर आहे? हा माळवा प्रदेशाचा एक भाग आहे. राजस्थान मधला माळवा प्रदेशाचा एक भाग आहे. माळवा प्रदेशाचा एक भाग आहे. झालं? आता इथं काय आहे? माळवा प्रदेशाचा भाग. पहिले तर नकाशामध्ये तुम्हाला काय सांगितलं की इथून म्हणजे अरवली पर्वतापासून तर पश्चिमेकडे कुठं पाकिस्तान पर्यंत पसरलेला तो भाग. म्हणजे याचे चार्ट नक्षा दिलाय का तुम्हाला? याचा नक्षा देतो काढून हवं तर, किंवा सांगतो समजा नेमकं काय आहे ते. मॅप घेऊ आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे? तर एक पर्टिक्युलर, मला वाटतं आणलं नाहीये मी, खाली आहे. ऍटलास आहे ना तुमच्याकडे? ऍटलास आहे का? ऍटलास घरी पाहाल. मी रंगीत टाकून देतो इथे, काळात काम नाही, रंगीत इथं टाकून देतो तुम्हाला. त्या रंगीत वरून तुम्ही पाहाल की उत्तर भारताचं मैदान आहे. ठीक आहे? येते ना, याच्यावर येते, पण ते टुकटुक वाजवा आणखी थांबा, त्याच्यापेक्षा पहिले सांगू द्या मला, हे राहून जाईल. ठीक आहे? तर हो ना, ते त्याच्यात वेळ जाईल ना 2 मिनिटात. हे सांगतो की उत्तरेकडे जे 4 भाग पाडलेले आहे या भागात, म्हणजे मैदानामध्ये हा एक एरिया, ठीक आहे, हा दुसरा एरिया पंजाब हरियाणावाला, तिसरा काय सांगितलं मध्य भारताचं मैदान, आणि चौथा काय सांगितलं पूर्वेकडील मैदान. म्हणजे जसं या द्वीपकल्पाचे पश्चिम पूर्व दोन्ही द्वीपकल्प तसे याचे 4 भाग पाडले. हा आहे राजस्थानचा भाग डेझर्टवाला, हा आहे पंजाब हरियाणाचा भाग, हा आहे मध्य भारताचा भाग जिथं दिल्ली हरियाणा कुरुक्षेत्र विरुक्षेत्र आटम हे इथे येईल, आणि हे आहे पूर्वेकडचा भाग म्हणजे पहाडीवाला. म्हणजे पहाड आहे आणि मैदानी आहे, दोन्ही आहे इकडं. ठीक आहे? या भागात कमी आहे. ब्रह्मपुत्रेमुळे या भागात मैदानी प्रदेश तयार झालेला आहे, पण विस्ताराने हे भागातील मैदान खूप मोठे आहेत, विस्तारित आहेत मध्य भारताचे. ठीक आहे? लिहायचं आहे की हा माळवा प्रदेशाचा एक भाग आहे. या क्षेत्रामध्ये लुनी नदी ही प्रमुख नदी असून या क्षेत्रामध्ये लुनी नाव ऐकलंय, लुनी साबरमती वगैरे. ठीक आहे? लुनी ही प्रमुख नदी असून तिचा प्रवाह कच्छ वाळवंटाच्या दिशेने आहे. कच्छचे रण, तिचा प्रवाह कच्छच्या वाळवंटाच्या दिशेने